हातकणंगले लोकसभेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी खासदार धैर्यशील माने यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आपली उमेदवारी कापली जाणार ही अफवा ठरली असल्याचं सांगत निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला। ह्या अफवाच असतात, आपल्याला त्याच्यावर आता स्वरूप मिळालंय। आता आपण फॉर्म भरायला निघालोय, त्याच्यामुळे जोपर्यंत फॉर्म भरत नसतो तोपर्यंत अशा पद्धतीच्या चर्चा होत राहतात। आता स्वयं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचा फॉर्म भरण्यासाठी इथे या ठिकाणी येत आहेत आणि इतक्या प्रचंड जनसमुदायाच्या समवेत आम्ही दोन्ही खासदार या ठिकाणी या जनतेच्या सेवेसाठी परत एकदा हे व्रत घेऊन या ठिकाणी लोकसभेकडे वाटचाल करतो। नुसतं रात्र नाही, दिवस रात्र मुख्यमंत्री या कामामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत याच्यासाठी मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील, हे सगळेजण रात्रीचा दिवस या ठिकाणी करतायत आणि प्रत्येक उमेदवाराला बळ देण्याचं काम करतायत। परवाच मुख्यमंत्री साहेब कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि परत नंतर आज फॉर्म भरण्यासाठी स्वयं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्यापर्यंत या ठिकाणी येत आहेत। निश्चितपणे आमच्यासाठी हत्तीचं बळ या निमित्ताने या ठिकाणी तयार होतंय, कारण राज्य शासन पूर्ण ताकदीनिशी विकासाचा संकल्प घेऊन पुढे जात आहे आणि त्याचबरोबर ह्या उमेदवारांना सुद्धा बळ देण्यासाठी आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत। हे आम्हाला सर्वांसाठी खऱ्या अर्थाने प्रोत्साहन आहे। दरम्यान आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं। मात्र त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांनी समजूत काढली। यामुळे आमदार प्रकाश आवाडे हे देखील आपल्या प्रचारात सक्रिय होतील असा विश्वास खासदार माने यांनी यावेळी व्यक्त केला।